शेअर मार्केट सोबतच सोने चांदी हा देखील एक महत्वाचा मुद्दा होता. हो. या सोने चांदीच्या ज्या किमती गेल्या काही दिवसामध्ये हो. गेल्या 2-3 महिन्यामध्ये वाढलेल्या आहेत आणि तेवढी घट पण तेवढ्याच प्रमाणात झालेली आहे. हो. तर या व्होलॅटिलिटीसाठी सोने चांदी मधल्या थांबवण्यासाठी बजेटमध्ये काही तरतुदी करणं शक्य होतं का? किंवा त्याच्यावर काय उपाययोजना काही शक्य होतं का? ही जे घट आणि वाढ जी जोरात चालली, याला फंडामेंटल पेक्षा सुद्धा जे सोने चांदीचे व्यवहार MCX आपल्याकडे होतात आणि ग्लोबल कमोडिटी बाजार होतात, त्याचे जास्त कारणीभूत आहे. पण यात मला तुमच्या सगळ्या दर्शकांना हात जोडून सांगायचंय, हे सगळे दर्शक हे लेमॅन असतात. लेमॅन काय करतो? सामान्य माणसं. सामान्य माणूस. त्याची भूमिका ही मेंढरांसारखी असते. तो एक जण करायला लागला ना, अरे मी सोन्यात कमवले, तर तो बघत आला, अरे 70चं 1 लाख झालं, 1चं 1.25 झालं, घेतलं नाही आणि तो 81 बसतो. याला सध्या एक चांगली जेन झी कन्सेप्ट वापरतात, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. अच्छा. ही फोमोला तुम्ही टाळा. फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमोच्या नादात तुम्ही स्वतःचं मोठं आर्थिक नुकसान करून घ्याल. जर तुम्ही एक महिनाभराचा जरी सोन्याचा, चांदीचा विशेष करून आढावा बघितला, चांदी 1.5 लाख, 2 लाख, अक्षरशः 4 लाख पण क्रॉस केली होती. तर लोकांना फोमो मध्ये काढतात, 4 लाख झाली, 6 लाखच होणार. पण त्या ज्या दिवशी 2 दिवसापूर्वी 4,20,000च्या आसपास गेलेली चांदी आज 2,93,000. बरोबर. योगेशजी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गोष्ट नाही, रिअल सत्यकथन सांगतो. 2012 मध्ये असंच चांदीमध्ये धुमाकूळ झाला होता. ती 50,000ची डायरेक्ट 70,000 झाली ती. बरोबर. म्हणजे पर्सेंटेज मध्ये बघाल तर जवळपास 40% इमिजिएट वाढली ती. 2012 मध्ये अनेक लोकांनी फिजिकल चांदी घेतली की अशी 1 लाख रुपये. पण ती 1 लाख तर झाली नाही. 2012चा 70,000चा भाव यायला 2025 उजडला. 13 वर्ष. हेच 13 वर्ष तुम्ही FD ठेवले असते, कुठं चांगली गुंतवणूक केली असते. तर कृपा करून फोमोच्या नादी लागून सोने चांदी घेऊ नये किंवा विकू नये. म्हणजे हा घेण्याचा किंवा विकण्याचा सल्ला नाही, पण तुमचं घेण्याचं विकण्याचं जर कारण फोमो असेल की सगळी दुनिया कमवत आहे आणि मी नाही कमवलं तर कसं होणार, प्लीज थोडासा संयम ठेवा. फोमोच्या नादी लागून असे गुंतवणुकीचे निर्णय होत नाही. अच्छा.